बायको एक पण लाडकी बहीण योजनेचे 78,000 रुपये मिळवले। साताऱ्याच्या नवरोबाने कशी लढवली नसती अक्कल। लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून सातारा येथील एका पठ्ठ्याने चक्क 30 अर्ज दाखल करत शासनाचे 1000 रुपये लुटले आहेत। नवी मुंबईतील खारघरमधील महिला पूजा प्रसाद महामुनी यांच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात तक्रार केली असता हा प्रकार समोर आला आहे। महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली। यानंतर बाविस्कर यांनी शोध घेतला असता पूजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्ह झाले असल्याचे पाहायला मिळाले। मात्र त्यांच्या आधार कार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर ॲड झाला होता। याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावाने एक नव्हे तर तब्बल 30 अर्ज भरल्याचे दिसून आले। विशेष बाब म्हणजे यापैकी 26 वेळा पैसे देखील त्याच्या खात्यात जमा झाले असल्याचं सांगण्यात येत आहे। म्हणजे 3000 प्रमाणे 78,000 मिळाल्याचं सांगण्यात येतं। यानंतर सदरची तक्रार पनवेल तहसीलदाराकडे करण्यात आली आणि सध्या तपास पुढे करण्यात येत आहे। तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।